₹3000 देऊन वेश्येला बोलवलं. समोर आली त्याची स्वतःचीच बायको. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं. मंडळी, एका व्यक्तीने ऑनलाईन एका महिलेला ₹3000 पे केले आणि तिला भेटण्यासाठी बोलवलं. ठरलेल्या ठिकाणी ते दोघेही पोहोचले, पण तिथं जाऊन जे घडलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकले. पण प्रश्न असा आहे की पत्नी ऑनलाईन दुसऱ्या नावाने त्या ठिकाणी का सक्रिय होती आणि पतीला याची माहिती कशी मिळाली? तर भोपाळमधली ही घटना आहे मंडळी. भोपाळमधल्या या घटनेने सगळीकडेच खळबळ उडावून दिली. एका व्यक्तीची ऑनलाईन माध्यमातून एका महिलेसोबत संपर्क त्याने केला. ऑनलाईन झालेल्या संभाषणानंतर त्या महिलेला भेटण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा दावा केला गेला. ₹3000 दिलं असल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं. सगळं काही ठरल्याप्रमाणे घडलं. संबंधित व्यक्ती ठरलेल्या ठिकाणी पोहोचला, पण तिथे महिला समोर आल्यानंतर त्याला प्रचंड मोठा धक्का बसला. कारण सोशल मीडियावर किंवा ऑनलाईन ज्या महिलेसोबत तो संपर्क करत होता ती महिला त्याची पत्नी असल्याचं समोर आलं. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा दावा म्हणजे संबंधित या व्यक्तीला त्याची पत्नी ही माहेरी गेली आहे असं सांगून ती गेलेली होती. मात्र नंतर परिस्थिती ही प्रचंड वेगळी निर्माण झाली आणि त्याला त्या गोष्टीची कुणकुण लागली. ज्या महिलेसोबत ऑनलाईन संपर्क झाला ती महिला वेगळ्या नावाने, वेगळ्या ओळखीने ऑनलाईन सक्रिय होती, सोशल मीडियावरती सक्रिय होती आणि ह्या गोष्टीची माहिती तिच्या नवऱ्याला लागलेली होती. आणि यामुळे त्या महिलेच्या पतीने मनात अनेक प्रश्न हे निर्माण झाले. त्याची पत्नी दुसऱ्या नावाने ऑनलाईन प्रोफाईल का वापरत होती? तिचा या सोशल मीडिया प्रोफाईलसोबत नेमका काय संबंध होता? आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी त्याने सखोल तपास केला आणि त्यानंतर त्याला भयंकर माहिती मिळाली. त्याची बायको ही सोशल मीडियावरती सक्रिय आहे एका वेगळ्या नावाने आणि ती अशा पद्धतीचे कामं करते आहे. घटनेनंतर हा प्रकार केवळ कौटुंबिक वादापुरता राहिला नाही, पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्या व्यक्तीने चौकशी केली. ऑनलाईन संपर्काची माहिती आणि व्यवहाराशी संबंधित प्रक्रिया ही त्याला दाखवली, पोलिसांना दाखवली आणि या प्रकरणी ऑनलाईन चॅट, फोन नंबर, पेमेंट या सगळ्या गोष्टींचे डिजिटल पुरावे हे समोर करण्यात आले. कारण सोशल मीडिया किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खोटी अशी ओळख वापरून कुणाशी संपर्क साधला जातो आणि याच घटनेची चर्चा आता सोशल मीडियावरती अनेक वेगवेगळ्या दाव्यांनुसार केली जाते. पोलीस तपासातून नेमकं काय समोर येतं, संबंधित व्यक्तीची अधिकृत बाजू काय आहे आणि ऑनलाईन व्यवहारामागचं खरं कारण काय हे आता लवकरच स्पष्ट होईल. परंतु एक महिला जी अशा पद्धतीचं काम करते आणि ज्यावेळेस त्या पतीला हे सगळं कळतं त्यावेळेस निश्चितच त्याच्या पायाखालची जमीन ही सरकून जाणार आणि तशीच घटना ही या ठिकाणी घडली आहे. आपली बायको ही काहीतरी अभद्र असं काम करते, घाणेरडं काम करते हे या व्यक्तीला लक्षात आलं आणि त्याने त्या सगळ्या प्रकरणात जायचं ठरवलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार मंडळी समोर आला. याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.